कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आंदोलन स्थळावरूनच रोहित पवार यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता ज्याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। 2 लाखापर्यंत ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। रोहित पवार यांच्या आंदोलनाला यश आल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा पात्र शेतकरी असाल तर तुम्ही जर कर्ज काढलेले शेतकरी असाल तर लगेच तुमच्यासाठी आनंदाची महत्त्वपूर्ण दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे। प्रमुख 18 जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या खात्यावरती 2 लाखापर्यंतच तुमचं कर्ज माफ होणार आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण अपडेट आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मार्फत आलेली आहे। 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय राज्यातील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा अखेर निर्णय शासनाने अधिकृत मान्यता दिलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील 18 प्रमुख जिल्ह्यांमध्ये कर्जमाफ करण्याच्या हालचाली पूर्णपणे झाल्या असून मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयाने आता या प्रक्रियेला गती दिलेली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कर्जमाफीचे मेसेज येण्यास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता प्रत्यक्ष मेसेज सुद्धा कर्जमाफीचे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता पात्र जिल्ह्यांमध्ये आता मोठी आनंदाची बातमी आता सांगितलेली आहे। या 18 जिल्हे कोणते आहेत बघा शेतकरी मित्रांनो, या 18 जिल्ह्यांमधील आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची दिलासा देणारी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता केंद्र आणि राज्य सरकार मार्फत आता आपल्याला पाहायला मिळत आहे। फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या जे कर्जमाफ आहे बघा शेतकरी मित्रांनो, जे कर्जमाफ आहे ते आता पूर्णपणे होणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासाचं देणारी बातमी म्हणावी लागेल। कर्जमाफी पात्र जिल्हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पात्र कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याकरिता लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। पात्र जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार या पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता कर्जमाफी होणार असून यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, प्रामुख्याने 18 जिल्हे आहेत। या 18 जिल्ह्यांमधील पहिला जिल्हा व तालुका बघणार आहोत। यामध्ये बघा पुणे जिल्हा बघू शकता शेतकरी मित्रांनो, पुणे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, खेड तालुका, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका, जुन्नर, त्याचप्रमाणे हवेली, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो मावळ आणि यात बहुतांश आणि प्रामुख्याने जे जिल्हे आहेत ते आपण बघणार आहोत। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो सर्व जिल्हे बघणार आहोत। यामध्ये दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे की जालना जिल्हा बघा शेतकरी मित्रांनो, जालना। त्याचप्रमाणे बघा बदनापूर, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो अंबड असेल, याचप्रमाणे भोकरदन असेल, घनसावंगी असेल बघा शेतकरी मित्रांनो, परतूर असेल किंवा मंठा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये आता कर्जमाफीचा निर्णय झालेला असून यांना आता मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता यामध्ये बघा संभाजीनगर जिल्हा आहे बघा, संभाजीनगर मधील बघा पैठण असेल, फुलंब्री असेल, बघू शकता शेतकरी मित्रांनो,
त्याचप्रमाणे बघा वैजापूर असेल, कन्नड असेल आणि सोयगाव असेल, गंगापूर असेल आणि यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच की बीड जिल्हा. बघा बीड जिल्ह्यामधील बहुतांश तालुके व जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो तुमचा गेवराई तालुका असेल, वडवणी असेल, त्याचप्रमाणे बघा शिरूर असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो केज असेल आणि यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो पळी असेल, आष्टी असेल, पाटोदा आणि माजलगाव या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता कर्जमाफीचा निर्णय झालेला आहे. यामध्ये बघा शेतकरी अहिल्यानगर जिल्हा असेल, राहाता तालुका, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो पाथर्डी तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा शेगाव तालुका असेल आणि यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो संगमनेर असेल, नेवासा असेल आणि यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो जामखेड असेल, कर्जत या बहुतांश तालुक्यामध्ये आता कर्जमाफीचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामध्ये बघा धाराशिव असेल, धाराशिव मधील बघा शेतकरी मित्रांनो उमरगा असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो असेल, परंडा असेल, या बहुतांश तालुक्यामध्ये आता पूर्णपणे कर्जमाफीचा निर्णय झालेला असून सर्व शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण की आता त्यांच्या खात्यात होणार असून सर्वांना यामार्फत मोठा दिलासाच मिळाल्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पात्र शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. महत्त्वपूर्ण अशी अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहील. आपला तालुका येणाऱ्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.